विषाचाही स्वीकार केला, दुधाचाही स्वीकार केला, आटाईला जिवंत ठेवता कामा नये. तिनं अनेक पोराला मारलेली आहे, अजूनही अनेक लेकरांनाही मारेल. म्हणून भगवंत तिला मारतात, मारून टाकतात, तिचा उद्धार करतात. पुतना मूळ वेशावर येते, राजवाड्याच्या बाहेर पळत जाते. भगवान गोपाल कृष्ण तिच्या स्तनाला लटकलेले आणि ती बाहेर पळते. प्रांगणामध्ये मोठं तिचं धूळच्या धूळ असं शरीर पडतं खाली, धाडकन कोसळते. भगवंत तिच्या छातीवरती तिचं रक्तप्राशन करतायत. आणि हे चित्र गोकुळवासियांनी बघितलं. बाप म्हणले काय राक्षसी नाही, आम्हाला वाटलं बाईच आहे कोणीतरी, माहितच नाही. ऐश्वर्याने कृष्णाकडे माझं बाळ, माझा कृष्ण, राक्षसीच्या ताब्यामध्ये धाडकन यशोदा जमिनीवरती कोसळले. बस संपलं म्हणली. आता माणसं जवळ आली, थोडी हिंमत करण्याचा प्रयत्न केला, तिला डिवचण्याचा भाल्यानं डिवचलं. आता ती मरण पावली होती. अनेक जण तिच्या शरीरावरती असे चढले. शेताने दही, दूध, लोणी, तूप प्राशन करायला सुरुवात केली. बरं म्हणलं हे असं पचत नाही, दूध राहत तसं त्रास होतो त्याचा. शरीर मजबूत बनलं पाहिजे. कशासाठी? आपलं शरीर इतकं मजबूत बनवा, इतकं मजबूत बनवा